कास्ट्राईब शिक्षक संघटना, जिल्हा परिषद बहुजन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित आणि उमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं 3 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीमध्ये राष्ट्रमाता जयंती उत्सव 2025 या निमित्तानं राष्ट्रमाता लेकी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक, गुणवंत डॉक्टर, गुणवंत पत्रकार, जिल्हा परिषद कर्मचारी, आदर्श वकील, आदर्श विस्तार अधिकारी, आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा यासोबतच मान्य डॉक्टर प्राध्यापिका अंजनाताई गायकवाड यांच्या व्याख्यानाचं आयोजन रविवारी 12 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहामध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख तसंच खासदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश हसापुरे, जिल्हा परिषद सोलापूरच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील तसंच प्रकल्प अधिकारी महिला आणि बाल कल्याण जिल्हा परिषद सोलापूरचे प्रसाद मिरकले, मुख्य लेखा वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे असंही ते म्हणाले। या सोहळ्यासाठी सोलापूरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सोलापूर व उमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 3 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीमध्ये राष्ट्रमाता जयंती महोत्सव कार्यक्रम घेण्यात येतो। यामध्ये राष्ट्रमाताच्या लेकी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक, गुणवंत पत्रकार, गुणवंत डॉक्टर, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, कर्तव्यगार पोलीस अधिकारी अशा प्रकारचे पुरस्कार आम्ही वितरित करतो। त्याचबरोबर राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीचं औचित्य साधून त्या दिवशी व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे आणि व्याख्याते आहेत माननीय डॉक्टर प्राध्यापिका अंजनाताई गायकवाड आणि व्याख्यानाचा विषय आहे राष्ट्रमातांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य। त्याचबरोबर या पुरस्कारासाठी जिजाऊंची लेख म्हणून आम्ही सुगलाबाई चंद्रशेखर कांबळे यांची निवड केलेली आहे। त्यांचे 2 मुलं ही प्रशासकीय सेवेमध्ये क्लास 1 अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। त्याचबरोबर सावित्रीची लेख म्हणून विनयाताई महेश निंबाळकर यांची निवड केलेली आहे। महेश निंबाळकर आणि विनयाताई निंबाळकर ह्या दोन्ही दाम्पत्य जीप शाळेला शिक्षक म्हणून कार्यरत होते। त्यांनी स्वतःच्या सेवेचा राजीनामा देऊन वंचित मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केलेली आहे म्हणून त्यांची आम्ही निवड केलेली आहे। त्याचबरोबर अख्तरबानो शेख या फातिमा की बेटी या पुरस्कारासाठी यांची निवड केलेली आहे। त्यांनी स्वतः शिक्षण घेऊन लेप्रसी कॉलनीमध्ये मुलांसाठी शाळा चालू करून आज तिथं प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज अशी शाळा त्यांनी सुरू केलेली आहे आणि सध्या त्या संस्थेच्या कार्यकारी पदावर कार्यरत आहे। याचबरोबर गुणवंत शिक्षक आहेत, पत्रकार आहेत, अशा अनेक विभागातून आम्ही ह्या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे आणि राष्ट्रमाता जयंती महोत्सव अंतर्गत 1 डिसेंबर 2025 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। त्यामध्ये 75 जणांनी रक्तदान केलेलं आहे। त्याचबरोबर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व पहिल्या महिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त 18 ते 22 डिसेंबर 2024 रोजी जिल्हास्तरीय रंगभरण व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून 11,000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कादर शेख साहेब, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद सोलापूर। या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती आहे माननीय खासदार प्रणितीताई शिंदे, माननीय कुलदीप जंगम साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जीप सोलापूर, माननीय सुरेशजी हसापुरे साहेब, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर व माननीय स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जीप सोलापूर, माननीय प्रसाद मिरकले साहेब, प्रकल्प अधिकारी महिला व बाल कल्याण सोलापूर। त्याचबरोबर माननीय मीनाक्षी वाकडे मॅडम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जीप सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। 12 जानेवारी 2025 रोजी स्थळ आहे निर्मलकुमार फडकुले सभागृह।
दुपारी ठीक 12:30 वाजता. या पत्रकार परिषदेस श्रीशैल कोरे यांच्यासह अर्चना राठोड, श्रीरंग बनसोडे, श्रीशैला सोनकांबळे, संग्राम सोनकांबळे आदींची उपस्थिती होती. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.